महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन केला साजरा। बुलढाण्यात महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहणाला पालकमंत्री गैरहजर, आमदारांनी केला पालकमंत्र्यांचा निषेध। गारपीटग्रस्तांच्या खात्यावर 3,13,00,000 रुपये जमा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट दाखल। आणि प्रियंका गांधी माझ्या मुलीसारखी असल्याचं नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य। नमस्कार, आपण पाहताय टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज। मी सोनाली आणि नजर टाकूया आजच्या सविस्तर वृत्तावर। मुंबईमध्ये वसई भागात औद्योगिक क्षेत्राच्या परिसरामध्ये काल 1 मे हा महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन साजरा करण्यात आला। यावेळी इथे उपस्थित विनायक निकम आणि कल्पेश शिवाजी कलवे यांनी टाइम टीव्हीशी साधलेला हा संवाद। 1 मे कामगार दिवस ये सिर्फ कामगार डे करके मनाया जाता है, लेकिन कामगार का इसमें कुछ भी भला नहीं है। जो सरकार का जो धोरण है कामगार के बारे में, जो धोरण है वो एकदम कामगार के विरुद्ध में है। जहाँ कामगार को जो सुविधा मिलनी चाहिए वो मिलती नहीं। पीएफ अगर वो जब रिटायर हो जाता है तो चक्कर काट काट के हैरान हो जाए, उसका पैसा टाइम पे नहीं मिलता है। उसको जो सर्विस में रहता है तो ICICI का जो दवाई है वो कुछ ठराविक दवाई मिलती है, बाकी सब कुछ मिलता नहीं है। जो हम चाहते कि हमारे लिए हमारे कामगार नेता हमारे बच्चों के लिए अच्छी सुविधा प्राप्त करें। काल महाराष्ट्र दिनानिमित्त आणि कामगार दिनाचं औचित्य साधून ठाण्यातील विरारमधील मानपाडामध्ये शिवसेना मार्फत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान कामगार राष्ट्रीय अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी साधलेला हा संवाद। सबसे पहले आप सभी को 1 मई इस महाराष्ट्र दिन के लिए हार्दिक शुभकामनाएं। जैसे कि सब लोग जानते हैं कि स्वतंत्रता के बाद हमारे यहाँ महागुजरात करके राज्य की स्थापना हो गई, जिसमें महाराष्ट्र, मुंबई और गुजरात को साथ में लिया गया था। लेकिन इसमें जो भाषा का वाद हुआ उसके कारण बहुत सारे लोगों ने इसके ऊपर क्रांति की, आंदोलन किया। उसके बाद सरकार को उन्होंने इस बात पे मजबूर किया कि भाषा के ऊपर दोनों प्रांत की अलग अलग तरह से अलग पार्ट बनाया जाए। और इसी दौरान ये तय हो गया कि गुजरात और महाराष्ट्र 2 अलग अलग राज्य बनेंगे और महाराष्ट्र और गुजरात में मुंबई को गुजरात में ऐड करेंगे। जबकि जो मुंबई है, मुंबई में ज़्यादातर महाराष्ट्रियन लोगों की ज़्यादा तादाद थी और वो जो पहले से महाराष्ट्र से जुड़ा हुआ था, इसलिए उन सभी लोगों का ये कहना था कि हमें महाराष्ट्र में रहना है। इसलिए जब बड़ा आंदोलन जब 4 पे हुआ, उस वक्त मोरारजी देसाई का राज हमारे यहाँ पे था और उस वक्त जो निर्णय हुआ उस निर्णय के अनुसार पुलिस ने जो लाठीचार्ज और गोलीबारी की उसमें 105 लोग वहाँ पे शहीद हो गए। लेकिन लोगों को और सरकार को ये मानना पड़ा कि लोगों की ये मांग जायज़ है और उसी के कारण इस दिन महाराष्ट्र का एक अलग हिस्सा बन गया और उसके अंदर मुंबई का समावेश हो गया। मुंबईतील वसई भागात औद्योगिक क्षेत्राच्या परिसरामध्ये काल महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा केला गेला। दरम्यान काल कामगारांनी कामाला सुट्टी देत 1 मे 1960 रोजी मुंबईमध्ये आपलं बलिदान देणाऱ्या 105 शहीदांना आपली श्रद्धांजली अर्पण केली। काल संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा झालाय। राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी महाराष्ट्र दिनी उपस्थित राहून झेंडावंदन केलं। मात्र बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे मात्र या ध्वजारोहणाच्या समारंभाला अनुपस्थित राहिले। त्यांच्या गैरहजेरीत जिल्हाधिकारी किरण कुरणकर यांनी झेंडावंदन केलं। तेथील स्थानिक आमदार विजय शिंदे यांनी पालकमंत्र्याच्या अनुपस्थितीचा निषेध व्यक्त केलाय। संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला गेला। बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे बुलढाणा जिल्ह्यात आलेच नाही। त्यांच्या विनाच जिल्हाधिकारी किरण कुरणकर यांनी झेंडावंदन केले। मागील 2 महिन्यांपासून जिल्ह्यात प्रचंड गारपीट झाली। शेतकऱ्यांच्या शेतातील पीक उद्ध्वस्त झाले। जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी आत्महत्याही केल्या। असे असताना पालकमंत्री यांनी पाहणी दौराही केला नाही व आज पालकमंत्री येतील व काही शेतकऱ्यांसाठी काही निर्णय घेतील असे वाटत असताना त्यांनी चक्क या ध्वजारोहणाकडे पाठ फिरवली। यामुळे स्थानिक आमदार विजयराज शिंदे यांनी नाराजी व्यक्त करीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा जाहीर निषेध केला आहे।
व माझ्या हयातीतील हा पहिला महाराष्ट्र दिन आहे की या महाराष्ट्र दिनाला जिल्ह्याचे पालकमंत्री हे गैरहजर राहिले. हा प्रसंग मी आजपर्यंतही कधी पाहिला नाही आणि म्हणून ही बाब संपूर्णतः निषेधार्ह आहे. पालकमंत्री जिल्ह्यातील शेतकरी गारपिटीने पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. त्या काळामध्ये सुद्धा या जिल्ह्यामध्ये येऊन त्यांनी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जखमेवर कुंकर घालण्याचं काम केलं नाही, त्यांना आधार देण्याचं काम केलं नाही. आज जिल्ह्याच्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पालकमंत्र्यांनी किमान आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने इथे येऊन या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या गारपीटग्रस्तांच्या भावना समजून घेऊन त्यांना न्याय देण्याची भूमिका घेणं आवश्यक असताना ते गैरहजर राहिले. महाराष्ट्र दिनाला सुद्धा इथे उपस्थित राहिले नाही. खऱ्या अर्थानं या बुलढाणा जिल्ह्याचा, मातृत्व जिल्ह्याचा हा खऱ्या अर्थानं त्यांनी एक प्रकारे अवमानच केला आहे असं आवर्जून मला या ठिकाणी सांगावंसं वाटते. व त्यांना या जिल्ह्यामध्ये जर पालकमंत्री म्हणून कदाचित राहायचं नसेल तर राज्य सरकारनं तातडीने दुसरा पालकमंत्री नेमून माजल गावातील वीज वितरण कंपनीमध्ये कार्यरत असलेले कामगार मधुकर अण्णासाहेब कुलथे यांचं बेकायदेशीर निलंबन करण्यात यावं या मागणीसाठी माजलगाव आणि तेलगाव विभागातील 150 कामगारांनी 25 एप्रिल पासून वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केलं आहे. या आंदोलनाचा आज 6वा दिवस आहे. मात्र या सर्व प्रकरणाकडे महावितरण अधिकाऱ्यांनी मात्र पाठ फिरवली आहे. समाजात वाढत असलेल्या अपराधांना आळा घालण्यासाठी व त्यापासून समाजाला सावध करण्यासाठी सध्या टेलिव्हिजनवर अनेक आपराधिक कार्यक्रम दाखवण्यात येत आहेत. मात्र यामुळे अपराधांना आळा न बसता उलट समाजात होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये भरच पडल्यात असल्याचं निदर्शनास आलंय. यालाच पुष्टी देणारी एक घटना घडली असून सावधान इंडिया हा आपराधिक घटनांवर आधारित कार्यक्रम पाहिल्यानंतर भिवंडीमधील नागरपोली येथील भंडारी कंपाऊंड परिसरात राहणाऱ्या एका 5 वर्षीय निरागस बालकाची एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलाने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फोटोमध्ये दिसणाऱ्या या निरागस मुलाची हत्या एका 15 वर्षीय मुलाने केली आहे. हे प्रकरण मोबाईलमधील मेमरी कार्ड चोरीचा आरोप लागल्यामुळे घडलं असून या 15 वर्षीय मुलाने शिवम राजभर नामक या 5 वर्षीय बालकाचा दिवसाढवळ्या गळा दाबून त्याचा खून केला व त्याचं शव बालाजी बिल्डिंगच्या पायऱ्यांजवळ लपवून ठेवलं. त्यानंतर शिवम याचा मृतदेह पोलिसांनी 5 दिवसानंतर सडलेल्या अवस्थेत शोधून काढला. शिवमचा मृतदेह 5 दिवसांनी शोधून काढण्याच्या निषेधार्थ स्थानिक लोकांनी त्या शवाला रस्त्यावर ठेवून पोलिसांच्या विरोधात निषेधही व्यक्त केला होता. घर में वापस आया नहीं, इसके वास्ते उसके पिताजी ने पुलिस थाने में कंप्लेंट दिया बच्चा घर नहीं आया करके. उसके वजह से दफ़ा 363 के अंदर वो क्राइम दाखिल हुआ इधर पुलिस स्टेशन में. उसका इन्वेस्टिगेशन जारी था. उसके बाद ये छोटे बच्चे का डिकम्पोज कंडीशन में बॉडी मिला. वो इन्वेस्टिगेशन चालू होते समय जब हमने पूछताछ आजू बाजू में की तभी एक छोकरे ने 15 साल 10 महीने का उम्र का छोकरा उनके पड़ोस में रहता था. उन्होंने वो जो मरा हुआ था बच्चा उसके बहन को घर में छोड़ा था. छोटी बहन है 3 वर्ष की. तो उसके बारे में उसको पूछताछ के लिए लाने के बाद उसने ये ऑफेंस कबूल किया. मार्च महिन्यात तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व गारपीट झाली, ज्यामध्ये अंबलवाडी गावाचाही समावेश आहे. गारपीट झाल्याने अंबलवाडी इथल्या शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. हरभरा, गहू, तूर आणि ऊस इत्यादी पिकांची लागवड उत्तमरित्या झाली होती. तसंच पीक उत्तम आल्याने शेतकऱ्यांना चांगला भावही मिळणार होता. मात्र अवकाळी आलेल्या पावसाने आणि गारपिटीने अंबलवाडीतील सर्व पिकांचं प्रचंड नुकसान झालं. कधीही न भरून निघणारी हानी झाल्याने शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. बीड जिल्ह्यात करण्यात आलेल्या भूजल सर्वेक्षणाअंतर्गत बीड,
केज आणि वडवणी तालुक्यात अवकाळी पडलेल्या पावसामुळे 1.15 मीटर इतकी पाण्याची पातळी वाढली असून बीड जिल्ह्यातील काही तालुक्यांमधील विहिरी कोरड्या पडणार नाहीत अशी माहिती या ठिकाणी करण्यात आलेल्या भूजल सर्वेक्षणाअंतर्गत देण्यात आली आहे। तसंच या संदर्भात वरिष्ठ भूवैज्ञानिक BS मेश्राम यांनी दिलेल्या माहितीनुसार मे महिन्यात विहिरींमधील पाण्याची पातळी घटू शकते, पण मागील वर्षीप्रमाणे या वर्षी इथल्या विहिरींमधील पाण्याची पातळी घटणार नाही अशी परिस्थिती आहे। गारपिटीमुळे नुकसान झालेल्या गारपीटग्रस्त शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईसाठी 3,13 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत। एकूण 31 गावाच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा केला आहे। वडवणी तालुक्यातील गारपीट आणि अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेत पिकाच्या नुकसानीसाठी मदतीची मागणी केल्यानंतर या ठिकाणी एकूण 49 गावांपैकी 31 गावांसाठी 3,11 लाख रुपयांची मदत आली असून ती रक्कम 8,243 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे। तर ही अद्याप 18 गावातील हजारो शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर 6 वर्षापूर्वी दगडफेक प्रकरणातून गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्याच्या सुनावणीच्या वेळी राज गैरहजर राहत असल्याने त्यांच्या विरोधात औरंगाबाद जिल्हा न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावला आहे। प्रियंका गांधी माझ्या मुलीसारख्या आहेत, सोनिया व राहुल गांधीप्रमाणे राजकीय विरोधक नाही, असं वक्तव्य भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं। मात्र दूरदर्शनने हे विधान एडिट करून मुलाखत दाखवली असा आरोप नरेंद्र मोदी यांच्या समर्थकांनी दूरदर्शनवर केलाय। माजलगाव जलाशय हे मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाचे जलाशय म्हणून सर्वत्र ओळखले जाते। या जलाशयातील मासेमारी व्यवसायामध्ये गावरान मासे अधिक प्रमाणात आढळून येतात, परंतु गेल्या 15 वर्षापासून माणिकशहा मत्स्य व्यवसाय संस्था भाटवडगाव यांनी मच्छीमार भोई समाजाकडून गावरान माशांच्या मोबदला मनमानीपणाने वसूल करून या समाजाची हेळसांड करत असल्याचा आरोप करत भोई समाजातर्फे काल भव्य मोर्चा काढण्यात आला होता। काल सकाळी चेन्नई रेल्वे स्थानकामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर स्टेशन जवळ एका बॅगेत पाईप बॉम्ब बनविण्याचं साहित्य सापडलं। या ट्रेन स्फोटाची CID चौकशी करण्याचे आदेश तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी दिले आहेत। दरम्यान स्फोटाप्रकरणी एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यातही घेण्यात आलाय। फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केलं होतं। त्यानंतर शासनाकडून शेतकऱ्यांसाठी मदतही जाहीर करण्यात आली होती। तसेच भोपाळ जिल्हा प्रशासनाकडून तयार करण्यात आलेल्या याद्यांमध्ये राज्यसभेच्या खासदार व सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री जया बच्चन यांच्याही नावाचा समावेश आहे। कोळसा माफिया विरोधात कडवा लढा देणारे रमेश अग्रवाल यांना प्रतिष्ठेचा ग्रीन नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय। अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्कोत पार पडलेल्या एका दिमागदार सोहळ्यात त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। तसेच 1,05,00,000 रुपयांसह बक्षीस देऊन गोल्डमन पुरस्कारही प्रदान करण्यात आला। अवैध खाणकाम आणि कोळसा माफिया विरोधात चळवळ उभी करण्यात अग्रवाल यांनी पर्यावरण रक्षणाचाही आपला लढा उभा केला आहे। वेळ झाली येथेच थांबण्याची, पण जाता जाता नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। मुंबईमध्ये महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन केला साजरा। बुलढाण्यात महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहणाला पालकमंत्री गैरहजर, आमदारांनी केला पालकमंत्र्यांचा निषेध। गारपीटग्रस्तांच्या खात्यावर 3,13 रुपये जमा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट दाखल। आणि प्रियंका गांधी माझ्या मुलीसारखी असल्याचं नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य।